नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय भीम। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्याच लाडक्या भावाच्या YouTube चॅनल RG क्रिएशन्सला। तर मित्रांनो, आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो देखील नेहमीप्रमाणे खूप जास्त दमदार असणार आहे। कारण मित्रांनो, जो व्हिडिओ आहे तो स्पेशली तर इंस्टाग्रामवर एक म्युझिक खूप जास्त ट्रेंडिंगवर चालू आहे आणि आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो स्पेशली त्या गाण्यावरच असणार आहे। आणि हा मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला इंस्टाग्रामवर आणि YouTubeवर खूप जास्त रिक्वेस्ट देखील आल्या होत्या। तर फायनली जो काही व्हिडिओ आहे तो वाला व्हिडिओ मी घेऊन आलो आहे। तर याचा डेमो व्हिडिओ तुम्हाला लवकरच याच व्हिडिओमध्ये दिसून जाणार आहे। पण त्याच्या अगोदर जर तुम्ही व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर मग एक लाईक नक्की करा आणि आपल्या मराठी माणसाला नेहमी सपोर्ट करा। आणि हा मित्रांनो, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आज फर्स्ट टाइम आला असाल आणि आपल्या चॅनलवरील कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर मग तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता। आणि सबस्क्राइब करताना आपल्या शेजारी जे काय घंटी म्हणजे जी काय बेल आयकॉन असणार आहे त्याला देखील ऑलवर सेट करून टाका। याच्यामुळे काय होईल तर मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। ओके, तर चला मित्रांनो, आता जराही वेळ न घालवता आपला आजचा जो काय व्हिडिओ असणार आहे त्यावेळेला व्हिडिओचा एक छोटासा डेमो व्हिडिओ बघूया आणि नंतर मग आपल्या एडिटिंगला सुरुवात करूया। जशाच तसं वागतो आम्ही, तुमच्या मनासारखं नाही वागलो म्हणून मतलब आहे का आम्ही। तुम्ही ताकद आम्ही नाही वागत, तुम्ही ताकद आम्ही नाही वागत, तुम्ही ताकद आम्ही नाही वागत। तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी मी सिंपली अलाइट मोशन ॲप्लिकेशनला ओपन करून दिलाय। अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून दिल्यानंतर आपल्या आजच्या व्हिडिओमधील जो काय बीट मार्क, शेक इफेक्ट जे काय प्रीसेट असणार आहे या सर्व प्रीसेटची इम्पोर्ट लिंक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट www.rgcreationyt.com वर भेटून जाणार आहे। तर नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटला व्हिजिट करण्यासाठी तुम्ही गुगलला सर्च करू शकता किंवा त्याची जे काही लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाणार आहे। आणि हा मित्रांनो, जर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरनं मटेरियल डाउनलोड करण्यामध्ये कसल्याही प्रकारची अडचण येत असेल तर मग आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधील हाऊ टू डाउनलोड मटेरियल व्हिडिओ एक वेळा नक्की बघा। त्याच्यामुळे काय होईल तर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यामध्ये कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही। आता सर्वात अगोदर तुम्हाला व्हिडिओमधील जो काय बीटमार्क प्रोजेक्ट असणार आहे त्याला ओपन करून द्यायचा आहे। तर बघू शकता मित्रांनो, या टाईपमध्ये आपला बीटमार्क प्रोजेक्ट असणार आहे। इथं तुम्हाला काय करायचं तर सिंपली सर्व स्टार्टिंगला येऊन प्लसवर टॅप करायचा आहे आणि इमेज अँड व्हिडिओमध्ये येऊन तर इथून तुम्हाला एक लिरिकल व्हिडिओ इम्पोर्ट करायचा आहे। या टाईपमध्ये व्हिडिओ असणार आहे। या व्हिडिओला तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन थर्ड वाल्या ऑप्शनमध्ये येऊन लेफ्टला स्क्रॉल करून बॅक यायचं आहे आणि वरती जे काय एरोवाला आयकॉन आहे त्याच्यावर टॅप करून पुढच्या बीटवर येऊन तुम्हाला सिंपली बॅक यायचं आहे। एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे तर साऊंडवाले ऑप्शनमध्ये येऊन तर इथला जो साऊंड असणार आहे याला तुम्हाला 0वर सेट करायचा आहे। आता सिंपली इथं बघू शकता 5 सेकंडच्या बीटवर यायचं आहे, प्लसवर टॅप करून इमेज अँड व्हिडिओमध्ये येऊन तर ज्या कुठल्या फोटोवर व्हिडिओ बनवायचा असेल फोटो इम्पोर्ट करायचा आहे। फोटो इम्पोर्ट झाल्यानंतर या फोटोला तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मवाल्या ऑप्शनमध्ये येऊन थर्डवाल्या ऑप्शनमध्ये येऊन लेफ्टला स्क्रॉल करून हा जो काही फोटो आहे हा फोटो एकदम परफेक्टली सेट करायचा आहे। सेट झाल्यानंतर आता बॅक यायचा आहे आणि हा जो फोटो आहे आपल्याला तो शेवटच्या बीटपर्यंत लांबवून द्यायचा आहे। एवढं झाल्यानंतर आता सिंपली लेफ्ट साईडचं जे काही एरोवाला आयकॉन आहे त्याच्यावर टॅप करून लेफ्ट साईडच्या बीटवर यायचा आहे आणि जो फोटो आहे तो तुम्हाला 2 पार्टमध्ये काय अशा प्रकारे स्प्लिट करायचा आहे। आणखी एक वेळा तुम्हाला लेफ्ट साईडच्या बीटवर यायचा आणि फोटोवर टॅप करून फोटो 2 पार्टमध्ये कट करायचा आहे। तर चला मित्रांनो, सिंपल स्टेपमध्ये जेवढे काही बीट असणार आहे ते सर्व बीटमध्ये जे काही फोटो आहे ते फोटो मी या अशा प्रकारे स्प्लिट करून देतो। ओके, तर तुम्हाला पण एकदम सिंपल स्टेपमध्ये जो फोटो असणार आहे तो एकदम परफेक्टली हे जेवढे काही आपले बीट असणार आहे या बीटमध्ये तुम्हाला तोडून द्यायचं आहे, जसं की तुम्ही तोडून देत आहे। ओके, तर बघा मित्रांनो, या टाईपमध्ये आपले जेवढे काही फोटोज आहेत ते सर्व फोटो मी एकदम परफेक्टली तोडून घेतलेले आहेत। एवढं झाल्यानंतर आता सिंपली तुम्हाला 5.4 सेकंदवर यायचं आहे, प्लसवर टॅप करून इमेज अँड व्हिडिओमध्ये येऊन तर इथून तुम्हाला एक ब्लॅक शॅडो PNG इम्पोर्ट करायचा आहे। तर तो जो काही PNG आहे मी तो एक वेळा तुम्हाला इम्पोर्ट करून दाखवतो। इनफॅक्ट माझा जो फोटो आहे तो एकदम परफेक्टली इथं पहिलेच ब्लॅक आहे। आता बघू शकता मित्रांनो, या टाईपमध्ये आपला तो ब्लॅक शॅडो PNG असणार आहे। तर माझा फोटो ब्लॅक आहे त्यामुळे मी हा PNG तयार करत नाही आहे। जर तुमच्याकडे दुसरा फोटो असेल आणि त्या फोटोवर तुम्ही हा जो PNG आहे तो इम्पोर्ट करू शकता। ओके, तर आता मी इथं सिंपली राहू देत आहे। ओके, आता सिंपली तुम्हाला काय करायचं तर सिंपली तुम्हाला इथं 5.4 सेकंदवर येऊन प्लसवर टॅप करून इमेज अँड व्हिडिओमध्ये येऊन तर इथून तुम्हाला एक इमोजी PNG इम्पोर्ट करायचा। तर जो काही इमोजी PNG आहे तो या टाईपमध्ये असणार आहे, त्याला मी सिंपली इथं इम्पोर्ट करून देतो। हा PNG इम्पोर्ट केल्यानंतर याला शेवटला लांबवून द्यायचा आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन तर हा PNG आपल्याला खाली सेट करायचा आहे। थर्ड वाल्या ऑप्शनमध्ये येऊन राईटला स्क्रॉल करायचा आहे आणि फर्स्ट वाल्या ऑप्शनमध्ये येऊन याला सेंटरला ठेवायचा आहे। एवढं झाल्यानंतर आता लेफ्ट साईडच्या एरोवर टॅप करून हा देखील PNG आपल्याला वेगवेगळ्या पार्टमध्ये काय अशा प्रकारे कट करावून द्यायचा आहे। जसं की इथं तुम्ही बघू शकता एकदम परफेक्टली मी जेवढे काही बीट आहेत त्या सर्व बीटमध्ये मी त्याला इथे स्प्लिट करून देत आहे। ओके, तर तुम्हाला बघा की अशा प्रकारे सिंपली जो PNG आहे त्याला देखील अशा पद्धतीने तुम्हाला स्प्लिट करून द्यायचा आहे।
तर चला मित्रांनो, सिंपल स्टेपमध्ये हा PNG देखील मी इथे स्प्लिट करून देत आहे। तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे PNG देखील मी वेगवेगळ्या पार्टमध्ये कट केलेला आहे। एवढं झाल्यानंतर आता सिंपली तुम्हाला काय करायचं तर इथं 5.4 सेकंडवर येऊन प्लसवर टॅप करून इमेज आणि व्हिडिओमध्ये येऊन तर एक ओव्हरले टेम्पलेट तुम्हाला इथे इम्पोर्ट करायचं। तर याची लिंक देखील डिस्क्रिप्शनला भेटून जाणार आहे। तर बघू शकता मित्रांनो, या टाईपमध्ये आपला तो ओव्हरले टेम्पलेट असणार आहे। याला तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन थर्ड वर्ड ऑप्शनमध्ये येऊन लेफ्टला स्क्रॉल करायचा आहे आणि बॅक यायचा आहे। बॅक आल्यानंतर ब्लेंडिंग अँड ओपॅसिटीमध्ये यायचा आहे आणि वरती स्क्रॉल करून लाइटनमध्ये येऊन लाइटनवाला ऑप्शन टॅप करायचा आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आणि सिंपली शेवटच्या बीटवर येऊन पुढचा पार्ट ट्रिम टू राईट करून द्यायचा आहे। आता सिंपली तुम्हाला काय करायचं तर आपण इथे जेवढे काही फोटोज आणि PNG ॲड केले आहेत याच्यामध्ये तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे। बट यार इफेक्ट अप्लाय करण्यासाठी सिंपली तुम्हाला इथून बॅक यायचं आहे आणि आपल्या आजच्या व्हिडिओमधील जो काही शेक इफेक्ट प्रोजेक्ट असणार आहे त्याला ओपन करायचा आहे। तर बघा मित्रांनो, या टाईपमध्ये आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट असणार आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला जवळपास सर्व काही इफेक्ट मी ॲड करून दिले आहेत। तर पहिल्या फोटोवर टॅप करून सिंपली इथले जे काही इफेक्ट असणार आहे ते सर्व इफेक्ट तुम्हाला 3 डॉटवर टॅप करून कॉपी करायचे आहेत। इफेक्ट कॉपी झाल्यानंतर बॅक यायचा आहे आणि पुन्हा एक वेळ आपल्या बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर आता सिंपली राईट साईडला स्क्रॉल करून जो पहिला फोटो असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा। इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आता पुन्हा एक वेळा तुम्हाला काय करायचं तर बघू शकता, हा देखील एक मोठ्या साईजचा फोटो आहे, याच्यामध्ये मी हा इफेक्ट अप्लाय करून देतो। एवढं झाल्यानंतर आता सिंपली तुम्हाला राईट साईडला स्क्रॉल करून तुम्ही इथं बघू शकता जे काही 3 कवी साईजचे फोटो तुम्हाला इथे दिसत असतील तर या तिन्ही 2 फोटोमध्ये तुम्हाला हाच इफेक्ट इथं अप्लाय करून द्यायचा आहे। इथं इफेक्ट अप्लाय करून दिल्यानंतर इथं पुढे देखील जे काही 3 फोटो तुम्हाला दिसत असतील तर याच्यामध्ये देखील तुम्हाला अशा प्रकारे जो इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करून द्यायचा आहे। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने जो काही इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून दिलाय। हा इफेक्ट इथं अप्लाय करून दिल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं इथून बॅक यायचं आहे आणि आपला पुन्हा एक वेळा शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर आता राईट साईडला स्क्रॉल करून जो काही दुसऱ्या नंबरचा फोटो असणार आहे या फोटोवर टॅप करून तुम्हाला इथले जे काही इफेक्ट आहेत ते सर्व इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचे आहेत। जसं की इथे मी कॉपी करून देत आहे। इफेक्ट कॉपी झाल्यानंतर आता बॅक यायचा आहे आणि पुन्हा एक वेळा आपल्या बीटमॅप प्रोजेक्टला ओपन करायचा आहे। हा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तर सिंपली तुम्हाला इथून राईट साईडला स्क्रॉल करून इथं जो काही दुसऱ्या नंबरचा फोटो म्हणजे पुढचे दोन फोटो असणार आहे या पुढच्या दोन्ही फोटोमध्ये तुम्हाला हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे। जसं की इथं बघा मित्रांनो, मी इथं अप्लाय करून देते आणि पुढचा जो काही वरती स्क्रॉल करून जो फोटो असणार आहे याच्यामध्ये देखील तुम्हाला हाच इफेक्ट अप्लाय करायचा। इथं इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आता सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, राईट साईडला स्क्रॉल करून बघू शकता हा जो काही मधोमध फोटो आहे त्याच्यामध्ये देखील हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे। इथे इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आता सिंपली तुम्हाला इथून बॅक यायचा आहे आणि पुन्हा एक वेळा आपला जो काही शेक इफेक्ट प्रोजेक्ट असणार आहे हा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। हा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं तर तिसऱ्या नंबरचा जो फोटो असणार आहे इथले सर्व इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचे आहेत। बॅक यायचा आहे आणि पुन्हा एक वेळा आपल्या जो काही बीट बार प्रोजेक्ट आहे याला ओपन करून सिंपली राईटला स्क्रॉल करायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता जो काही फोटो इथे राहिला आहे तर या फोटोमध्ये तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि सिंपली याच्यावरती जो काही PNG असणार आहे याच्यामध्ये देखील हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि टाइल्स नावाचा इफेक्ट तुम्हाला लेफ्ट साईडला स्क्रॉल करून डिलीट करायचा आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आणि पुन्हा एक वेळा शेकिंग इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचा आहे आणि फायनली जो इथला आपला शेवटचा फोटो असणार आहे या शेवटच्या फोटोवर टॅप करून इथले सर्व इफेक्ट कॉपी करायचे आहेत। बॅक यायचं आहे आणि पुन्हा एक वेळा बीटमॅप प्रोजेक्टला ओपन करून आपला जो शेवटचा फोटो असणार आहे या शेवटच्या फोटोमध्ये तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून द्यायचा आहे। एवढं झाल्यानंतर आता सिंपली वरती जो काही PNG असणार आहे तर बघू शकता हा जो PNG वरील लेअर आहे याच्यामध्ये देखील हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। बट मित्रांनो, सोबतच जो काही टाइल्सवाला इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला लेफ्ट साईडला स्क्रॉल करून डिलीट करायचा आहे किंवा जे काही डोळ्यावाला ऐकवलं आहे त्याच्यावर टॅप करून तुम्ही त्याला डिसेबल देखील करू शकता। एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं तर अशा प्रकारे वरती स्क्रॉल करून आपण इथं जेवढ्या फोटोमध्ये इफेक्ट अप्लाय केले तर सर्वांमधले इफेक्ट तुम्हाला एक वेळा कॉपी करायचे आहेत। इफेक्ट कॉपी झाल्यानंतर सिंपली त्याच्यावरती जे काही PNGची लेअर असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला तोच इफेक्ट अप्लाय करायचा आणि टाइल्सवाला इफेक्ट तुम्हाला डिसेबल करायचा आहे। तर चला मित्रांनो, काय अशा प्रकारे मी सिंपली लेफ्ट साईडला स्क्रॉल करून खालच्या फोटोमधले इफेक्ट कॉपी करून देतो आणि वरती जो काही PNG वाली लेअर असणार आहे त्याच्यामध्ये मी इफेक्ट अप्लाय करून देतो आणि जो टाइल्सवाला इफेक्ट आहे तो मी देखील मी इथं डिसेबल करून देतो। तर सिंपल स्टेपमध्ये ही प्रोसेस तुम्हाला वरती खालती देखील करून द्यायची आहे आणि टाइल्सवाला जो इफेक्ट असणार आहे मित्रांनो हा कंपल्सरी तुम्हाला वरच्या PNG मधून डिलीट करायचा आहे, जसं की इथं मी करून देत आहे। ओके, तर बघा मित्रांनो, काय अशा प्रकारे जेवढे काय PNG होते या सर्व PNG मध्ये मी इफेक्ट देखील अप्लाय करून दिलाय। एवढं केल्यानंतर आपला जो व्हिडिओ असणार आहे तर हा वाला व्हिडिओ देखील इथे रेडी झालेला आहे। तर आता सिंपली तुम्हाला वरती शेअरच्या आयकॉनवर टॅप करायचा आहे आणि इथे तुम्हाला व्हिडिओच्या साईडला जे काही एरोवाला आयकॉन आहे त्याच्यावर टॅप करून तर इथलं जे काही रिझोल्यूशन आहे ते मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल की तुम्ही त्याला 720 वर ठेवा आणि सोबतच जे काही क्वालिटी असणार आहे याला हायवर ठेवा आणि सिंपली व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका। तर मित्रांनो, हा सुद्धा आपला आजचा व्हिडिओ हा वाला व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर मग व्हिडिओला एक लाईक नक्की करा। सोबतच जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आज फर्स्ट टाइम आला असाल आणि आपल्या चॅनलवरील कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर मग तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि हा मित्रांनो, सबस्क्राईब करताना जे काही
शेजारी घंटी म्हणजे जी काय बेल आयकॉन असणार आहे त्याला देखील ऑलवर सेट करून टाका यार। याच्यामुळे काय होईल तर मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। ओके, तर भेटूया आपल्या आणखी एका नवीन आणि दमदार व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। शेवट ह्याच्यात सुद्धा किंग माणूस लागतो, तुम्हाला आकल्या आहेत कमी।